Hello students, in last lecture we talked about the color codes of resistor. Okay, म्हणजे commercially resistor त्याची value कशी ओळखायची ते आपण बघितलं. Okay, today we are going to study rheostat. Okay, आता rheostat चं दुसरं नाव आहे variable resistor. Okay, so rheostat is also called as variable resistor. आता नावातच आहे variable म्हणजे काय रे, जो चेंज होऊ शकतो. Okay, the resistance whose value can be changed is called variable resistor. Okay, आता हे जे मी दोन काढतोय याला इलेक्ट्रिकल सिम्बॉल म्हणतात. सो वी ऑल नो दिस इज अ सिम्बॉल ऑफ रेजिस्टर. त्याच्यामध्ये जर तुम्ही असा एरो काढला तर त्याचा अर्थ असतो रिओस्टॅट. किंवा अजून एक सिम्बॉल आहे रेजिस्टर ड्रॉ करायचा like this. Okay, so both these are the symbols of rheostat. Okay, RH असा सिम्बॉल यूज करतात. ठीक आहे, हे झाले सर्किटल सिम्बॉल. म्हणजे सर्किट मध्ये रिओस्टॅट जर का वापरला असेल तर ह्या सिम्बॉल्सनी दाखवता येतो. ओके, पण इन रियालिटी रिओस्टॅट कसा दिसतो तर रिओस्टॅट एक छोटंसं डिव्हाइस आहे सिलेंड्रिकल शेपचं. ओके, इट्स अ स्मॉल सिलेंड्रिकल शेप डिव्हाइस. त्याला असं स्टँड असतं. ओके, वरती एक रॉड असतो. ओके, आणि त्या रॉडवर एक नॉब असतो. ओके, अँड दॅट नॉब इज अ मुव्हेबल नॉब. ओके, त्याला तुम्ही मूव्ह करू शकता. ओके, म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही जसा तो मूव्ह करताल तशी तुमच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होत जाईल. म्हणून त्याचं नाव आहे व्हेरिएबल रेजिस्टर. ओके, मग तुमच्या लॅबमध्ये जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट्स करताल त्यावेळेस तुम्हाला रिओस्टॅट कनेक्ट करावा लागतो सर्किटमध्ये. ओके, सो दॅट जर कधी गरज पडली तर तुम्ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करू शकता. ओके, आता महत्त्वाची गोष्ट काय इकडे, रिओस्टॅट हॅज ॲबिलिटी टू चेंज द रेजिस्टन्स. ओके, आता तुम्ही जे वापरणार आहे ते सिम्पल रिओस्टॅट आहे जे असे दिसतात. आणखीन वेगवेगळ्या शेपचे रिओस्टॅट अवेलेबल आहेत. सर्क्युलर रिओस्टॅट्स पण आहेत. ओके, ते तुम्ही रिक्वायरमेंटनुसार वापरता. ओके, आता रिओस्टॅटचं कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला डे टू डे लाईफमधलं एक एक्झाम्पल देतो. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिओस्टॅट इज द रेग्युलेटर ऑफ अ फॅन. फॅनचा जो रेग्युलेटर असतो, ओके, आजकाल आपण सर्क्युलर रेग्युलेटर वापरतो. तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर लिहिलेलं असतं 0, 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, आता जर का रेग्युलेटर 0वर असेल तर तो पंखाच फिरत नाही. ओके, पण 0चा 1 वर गेला, तुम्ही 0चा रेग्युलेटर 1 केला तर तो पंखा फिरायला लागतो. जेव्हा तुम्ही 1 वरनं 2 वर जाता तेव्हा तो जोरात फिरायला लागतो. याचा अर्थ काय झाला रे, जेव्हा तुम्ही 1 वरून 2 वर गेलात ना तेव्हा तुम्ही रेजिस्टन्स कमी केलात. रेजिस्टन्स कमी केला म्हणून करंट जास्त फ्लो झाला. आणि करंट जास्त फ्लो झाला की जास्त पॉवर जनरेट होते आणि स्पीड वाढतो. म्हणजेच तो फॅनचा जो रेग्युलेटर आहे इट इज नथिंग बट अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. तो जसा तुम्ही वाढवता ते 1, 2, 3, 4, 5 नंबर आहेत ना, जसे तुम्ही ते नंबर वाढवता व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स डिक्रीजेस. तुम्ही रेजिस्टन्स कमी करता सर्किटमधला आणि त्याच्यामुळे तुमच्या फॅनचा स्पीड वाढतो. ओके, ठीक आहे, मग तोही एक प्रकारचा रिओस्टॅटच आहे. फक्त आपण त्याला रिओस्टॅट म्हणत नाही कारण रिओस्टॅट हे कमर्शियल नाव नाही आहे. इट इज अ सायंटिफिक वर्ड. ओके, समजले रिओस्टॅट और व्हेरिएबल रेजिस्टर. आता आपल्याला काय शिकायचं आहे, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. ओके, आता नावातच आहे बघा कॉम्बिनेशन. So the next point is combination of resistors. Now what exactly is a combination? Okay, combination म्हणजे एक्झॅक्टली काय आणि काय करतो आपण या कॉम्बिनेशन मध्ये. It's a combination of resistors, means we are going to combine the resistors.
ओके, आपण त्यांना कंबाईन करणार आहे. मग किती प्रकारे कंबाईन करता येतात? सो देर आर टू पॉसिबल और टू प्रोबॅबल वेज. फर्स्ट इज अ सिरीज कॉम्बिनेशन. पहिला आहे सिरीज कॉम्बिनेशन अँड सेकंड वन इज द पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पहिले सिरीज, दुसरा आहे पॅरलल. आपण दोन्ही शिकणार आहे. सुरुवात आपण करू सिरीज कॉम्बिनेशन पासून. So we'll start with the series combination. Okay. Now first of all, what is the definition of series combination? See, it is a combination of resistor. Okay. जेव्हा तुम्ही शब्द कॉम्बिनेशन वापरता याचा अर्थ क्लिअर आहे की देर इज नॉट अ सिंगल रेजिस्टर, यू आर युझिंग मोर दॅन वन रेजिस्टर. ओके, सो डेफिनेशन आहे का? वेन टू, कमीत कमी किती? दोन, आणि जास्तीत जास्त किती पण, वेन टू और मोर रेजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर. बघा परत एकदा सांगतो, वेन टू और मोर रेजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर, दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन. त्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन. काय करतोय आपण? वेन वी कनेक्ट रेजिस्टर्स वन आफ्टर अनादर. बघा इकडे, हा पहिला, हा दुसरा, असे तुम्ही कितीही लावू शकता. कमीत कमी किती? दोन. एक असेल तर कॉम्बिनेशन नाही होत ना. So for combination you require at least two resistors. Okay, so when we connect two or more resistors one after another, म्हणजे काय रे, एक संपला की दुसरा चालू झाला पाहिजे. जिथे पहिला संपेल तिथे दुसरा चालू, तिसरा, चौथा. This combination is called series combination. Okay, definition कळली आहे? When two or more resistors are connected one after another, okay, that combination is called series combination. Okay, now what we have to do? Okay, बघा आपल्याला काय करायचं रे? समजा हा पहिला रेजिस्टर आहे. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज R1. नीट बघा, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज R1 अँड दिस इज R2. काही असू शकतो, 2 ओहम, 4 ओहम, 2 ओहम, 6 ओहम, एनी कॉम्बिनेशन. आपण जनरल शिकतोय, आता डेरिवेशन करतोय म्हणून इथे लिहिलं R1 अँड R2. ओके, सो पहिला R1 आहे, दुसरा R2 आहे. कसे कनेक्ट केले? सिरीज मध्ये. ओके, नाउ इफ आय आस्क यू व्हॉट इज देअर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, काय विचारलं त्यांचा? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके, इक्विव्हॅलंट म्हणजे काय रे? टोटल. चार शब्द लक्षात ठेवा: इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स आणि नेट रेजिस्टन्स. चौघांचा अर्थ एकच आहे, टोटल रेजिस्टन्स काढायचा. ओके, सो R1 आणि R2 हे दोन इंडिव्हिज्युअल आहेत, पण मी तुम्हाला विचारलं या कॉम्बिनेशनचा टोटल रेजिस्टन्स काढा. ओके, सो वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग आउट द व्हॅल्यू ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन. ओके, आता हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज, म्हणून आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सला नाव देऊ RS. Okay, so what is the value of the total resistance? RS. So in short we have to find out value of RS. Derivation काय करायचे कळलं? दोन रेजिस्टन्स घेतले. सर दोनच का घेतले? तुम्ही 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, यू कॅन टेक n नंबर ऑफ रेजिस्टर, डझंट मॅटर. पण डेरिवेशन सिंपल राहावं म्हणून आपण फक्त दोनच रेजिस्टर घेतले. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा सर्किट तयार करू, इलेक्ट्रिकल सर्किट. बघा इकडे, हा पहिला रेजिस्टर आहे. So this is a cell, this is a key. Okay, एक सिंपल सर्किट तयार झालं. ओके, दिस इज सेल इज गोइंग टू क्रिएट अ पोटेन्शियल डिफरन्स. सेलचं काम काय? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. ओके, की वी यूज इट टू क्लोज द सर्किट. हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. ओके, इकडे एक पॉइंट आहे, या पॉइंटला नाव देतो A. इकडे एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो B. चालेल? ओके, सो कॅन आय से दॅट बिटवीन पॉइंट्स A and B I have connected two resistors R1 and R2, and as they are connected one after another, that combination is called series combination. ठीक आहे, समजलं? आता आपल्याला काय काढायचं? आपल्याला RS ची व्हॅल्यू काढायची. ओके, इथे बॅटरी कनेक्ट केली, की कनेक्ट केली. ओके, नाउ थिंक लाईक दिस. ओके, बॅटरीचं काम काय रे? टू क्रिएट अ पोटेन्शियल डिफरन्स. ओके, सो बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स आहे V. So V is the potential difference created by the battery. Now, as soon as you close the key, तुम्ही की क्लोज केली,
त्यातून काय फ्लो व्हायला लागेल रे? अ करंट विल स्टार्ट टू फ्लो. हाऊ मच करंट विल फ्लो? आय. ओके, ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट आय विच इज फ्लोईंग इन युअर सर्किट. तुमच्या सर्किटमध्ये करंट चाललं आहे. किती करंट चाललं आहे? आय. ठीक आहे. आता नीट बघा, करंट इकडे आला, ह्याच्यातून पास झाला. किती करंट पास झाला ह्याच्यातून? आय. ओके, इथून पण आय. अँड फायनली आय विल कम बॅक टू द सेल. म्हणजे सेलमधून किती करंट निघाला होता? आय. किती आला? परत आय. याचा अर्थ असं कुठे झालं का करंट डिवाइड झाला? नाही. इट मीन्स इन सिरीज कॉम्बिनेशन करंट इज कॉन्स्टंट. पहिला महत्त्वाचा पॉईंट कळला, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट काय असतो? कॉन्स्टंट. करंटची व्हॅल्यू सिरीज कॉम्बिनेशनमध्ये चेंज होत नाही. सो इन सिरीज कॉम्बिनेशन करंट इज कॉन्स्टंट. मी इथे लिहून ठेवतो, आय इज कॉन्स्टंट. आय इज कॉन्स्टंट. कळलं? ओके. आता नाव आय वॉन्ट टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. काय मोजायचं आहे मला? पोटेन्शियल डिफरन्स. नाव टू मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स वी यूज इन्स्ट्रुमेंट कॉल्ड व्होल्टमीटर. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलं आहे 9वीत. काय वापरतो आपण? व्होल्टमीटर. पोटेन्शियलचं युनिटच व्होल्ट असतं ना, म्हणून त्याचं नाव आहे व्होल्टमीटर. ओके. सो टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स वी हॅव टू यूज द इन्स्ट्रुमेंट कॉल्ड व्होल्टमीटर. आता सगळ्यांनी व्होल्टमीटर बघितला असेल. असा बॉक्स असतो. ओके, इथे 2 कनेक्शन असतात. इथे काच असते. ओके, आणि इथे मार्किंग असतात. आणि इथनं पॉइंटर असतो जो 0वर असतो. बरोबर? हे 2 टर्मिनल्स आहेत. ओके. नाव 2 इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. ॲमीटर मेजर्स करंट. ॲमीटरचं काम काय? करंट मोजणं. व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. ओके. तुम्ही खरं तर या सर्किटमध्ये इथे किंवा इथे एखादा ॲमीटर पण लावू शकता. त्यांनी लावला नाही आहे फक्त. ओके. आपल्याला कोण मोजायचं आहे? पोटेन्शियल डिफरन्स. मग कुणाची गरज आहे? व्होल्टमीटरची. ओके. नीट बघा, व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. जसा ॲमीटर सिरीजमध्ये लावायला लागतो तसा व्होल्टमीटर पॅरलल. का? कारण तो मोजत असतो पोटेन्शियल डिफरन्स. डिफरन्स पाहिजे ना, त्यासाठी 2 पॉईंट्समध्ये तो जोडला पाहिजे. मग इकडे बघा, हा पॉईंट दिसला ए, आणि इथे एक पॉईंट घेतो मी किंवा असा जोडतो. सो इथे मी कनेक्ट केला व्होल्टमीटर. ओके. हां, आता बघा, नीट बघा, मी व्होल्टमीटर कुठे कनेक्ट केला रे? मी R1 आणि R2च्या अक्रॉस केलाय का? नो, आय कनेक्टेड व्होल्टमीटर अक्रॉस R1. मी फक्त R1 ला लावलाय व्होल्टमीटर. ओके. ओम्स लॉ काय रे? V इज इक्वल टू आय आर. V इज इक्वल टू आय आर. पण आय तर सेम आहे ना. इथे 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 कुठेही गेलात तरी आयची व्हॅल्यू सेम आहे. हां, पण आर सेम आहे का रे? नाही. इथे आर वेगळा आहे, इथे आर वेगळा आहे. याचा अर्थ आर वेगळा आहे, आर डिफरंट आहे, म्हणजे व्होल्टेज पण डिफरंट आहे ना. जमतंय का? म्हणजेच तुम्ही हा व्होल्टमीटर काढून इथं लावला तर तुम्हाला सेम रिडिंग येणार का? नाही, वेगळं येणार. का? कारण या दोघांची व्हॅल्यू वेगळी आहे. हां, जर या दोघांची व्हॅल्यू सेम असती तर हां मग आलं असतं. ओके. इट मीन्स आत्ता तुमचं इकडे जे व्होल्टेज येणार आहे त्याला मी नाव देतो V1. ओके. सो व्हॉट इज व्होल्टेज अक्रॉस R1? V1. आता हा काढायचा, इकडे लावायचा. मी असं डॉटेड काढतो. कळतंय का? लावला इकडे, किती येणार व्होल्टेज? V2. जमलं? सो व्हॉट इज V1? व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R1. व्हॉट इज V2? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R2. ओके. आता मी काय केलं बघा, आता मी इकडे लावलं. जमते? म्हणजे मी आता दोन्ही रेजिस्टरच्या मध्ये लावला किंवा दोन्ही रेजिस्टरला कव्हर केलं. ओके. तर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स येणार V. टोटल येणार ना. कळलं का? जर तुम्ही इथे कनेक्ट केला तर V1 येतोय ना, इथे कनेक्ट केला तर V2 येतोय. पण जर तुम्ही या टोटल सर्किटला कनेक्ट केला तर टोटल व्होल्टेज बॅटरीने किती दिलंय? V. मग इथं पण रिडिंग किती येणार? V. ओके. सो V इज युअर टोटल व्होल्टेज. ओके. बघा, तुम्ही समजून घ्या, इथे हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज. कोण कॉन्स्टंट आहे? करंट.
कोण कॉन्स्टंट नाही आहे? पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे ना. इथे वेगळा आहे, इथे वेगळा आहे. इमॅजिन करा अजून 4 रेजिस्टर असते तर प्रत्येक ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स सेम आला असता का? नाही. तो सेम कधी येईल? जर चारही रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम असेल तर. ओके, याचा अर्थ आत्ता पोटेन्शियल डिफरन्स सगळीकडे सेम नाही आहे. सो इथला V1 आहे, इथला V2 आहे आणि टोटल V आहे. मग जसं मी इथे लिहिले I इज कॉन्स्टंट, तिथे लिहू का V इज डिफरंट? नॉट कॉन्स्टंट म्हणजेच V डिफरंट आहे ना. सो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कोण कॉन्स्टंट असतो? करंट. कोण वेगळा असतो? पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आता हे क्लिअर झालंय. आता सगळं मॅथ्स आहे. आपण काय म्हटलं रे? V इज डिफरंट. इथे V1 इथे V2. टोटल किती आला होता रे? V. सो कॅन आय से टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज समेशन ऑफ टू पोटेन्शियल डिफरन्सेस. म्हणू शकतो ना V इज इक्वल टू V1 प्लस V2. का बरं? कारण टोटल पोटेन्शियल डिफरन्स V आहे. R1 च्या अक्रॉस V1 आहे, R2 च्या अक्रॉस V2 आहे आणि दोघांच्या अक्रॉस V आहे. सो V इज इक्वल टू V1 प्लस V2. इक्वेशन 1. कळलं? इक्वेशन 1 समजलं? सो V stands for total potential difference of the circuit. Okay, now we are going to use Ohm's law. So using Ohm's law. Okay, काय असतो रे Ohm's law? V is equal to I into R. चालेल? Okay, now I am going to use Ohm's law to every part. प्रत्येक पार्टला वापरतो. पहिले याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कुणावर? R1. यूज ओम्स लॉ टू R1. V इज इक्वल टू IR ना. रेजिस्टन्स किती आहे? R1. करंट किती चाललाय? I. पोटेन्शियल किती तयार झालं? V1. वापरला? फक्त पहिल्याला वापरला आपण. दुसऱ्याला वापरा. बोला कॉमा V इज इक्वल टू IR. करंट किती आहे? I. रेजिस्टन्स R2. व्होल्टेज V2. झालं? दोघांचं कॉम्बिनेशन केलं. कोण? V इज इक्वल टू I इंटू R. बघा टोटल व्होल्टेज V, टोटल करंट I. आता या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर त्याला आपण काय नाव दिले? RS. RS. गॉट इट? इथपर्यंत कळलंय? सो काय आलं? V1 इज इक्वल टू IR1, V2 इज इक्वल टू IR2, V इज इक्वल टू IRS. सगळीकडे I1, I2, I3 लिहिलं का रे? नाही. का? कारण I इज कॉन्स्टंट. ओके, नाउ सबस्टिट्यूट these three values in equation 1. So equation 1 becomes V च्या जागी काय येणार रे? I into RS is equal to I into R1. V1 च्या जागी प्लस I into R2. So I into RS is equal to I कॉमन काढा. मग काय राहील रे आतमध्ये? R1 प्लस R2. I gets cancel. So what is total resistance? RS equal to R1 plus R2. It means in series combination the total resistance is calculated by adding individual resistance. म्हणजे total resistance ही individual resistance ची काय असतो? addition. ओके, 3 असते तर R1 plus R2 plus R3. 4 असते तर अजून एक टर्म आली असती. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला इफ देर आर n नंबर ऑफ रेजिस्टर्स? सांगा. इथे लिहितो मी बघा. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॅश 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 अप टू n टाइम्स, दॅट इज Rn. ओके, हा आपण दोघांसाठी डिराइव्ह केला, हा सगळ्यांसाठी लिहितोय आपण. ठीक आहे, मग मी याला समेशन मध्ये लिहू शकतो. RS इज इक्वल टू समेशन ऑफ RI. ओके, तुमच्या बुकमध्ये पण RIच यूज केले. वेअर I टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम समेशन म्हणजे सगळ्यांची ॲडिशन. RI, I ची पहिली व्हॅल्यू काय आहे? 1 आणि शेवटची काय? n. हे रीड कसं करायचं परत एकदा सांगतो. RS इज इक्वल टू समेशन ऑफ RI वेअर I टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 टू n. I टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 टू n. समजलं? ओके, दिस इज फॉर n रेजिस्टर. प्रॉब्लेममध्ये कधीच तुम्हाला n रेजिस्टर विचारत नाहीत. तुम्हाला 2, 3, 3च्या वर देत नाहीत. फार तर फार 3च देतात. ओके.
ओके, तेवढंच देतात. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचं, सिरीजमध्ये कोण कॉन्स्टंट असतो, करंट, आणि कोण वेगळा असतो, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आता करंट मोजणारं डिव्हाइस कुठलं सांगितलं रे मी तुम्हाला, करंट कोण मोजतो, ॲमीटर. मग मला सांगा, तुम्ही इथे ॲमीटर लावला, इथे एक ॲमीटर लावला आणि इथे एक ॲमीटर लावला, तर तिघं सेम रिडिंग दाखवतील का डिफरंट? सेम. का? कारण हे सिरीज कॉम्बिनेशन. ओके, हां, पण तुम्ही इकडे लावला एक व्होल्टमीटर, इकडे एक व्होल्टमीटर लावला, सेम रिडिंग दाखवतील का? नाही. का? कारण V इज डिफरंट, I इज कॉन्स्टंट. ओके, सो दिस इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फॉर विच कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन. ओके, आता इथे मी असं म्हणू शकतो का रे, मला एक सांगा, R1, R2 आणि RS या तिघांमध्ये मोठा कोण? RS. का? कारण तो या दोघांची बेरीज आहे. म्हणजे टोटल रेझिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स पेक्षा जास्त असतो. म्हणू शकतो ना, टोटल रेझिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. मग सिरीज कॉम्बिनेशन कधी वापरायचं? जेव्हा तुम्हाला रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवायची आहे तेव्हा सिरीज वापरा. बरोबर ना? जर तुम्ही एक रेझिस्टर घेतला 4 ओहमचा, त्यातनं करंट चाललाय, तुम्ही दुसरा 4 ओहमचा सिरीजमध्ये लावला, तर आता करंट तेवढाच जाईल का? नाही, कमी जाईल. का? रेझिस्टन्स वाढला, कारण तुम्ही कुठलं कॉम्बिनेशन केलं? सिरीज. मग लक्षात ठेवायचं, व्हेनेवर यू वॉन्ट टू इन्क्रीज रेझिस्टन्स और डिक्रीज करंट, यूज विच कॉम्बिनेशन? सिरीज कॉम्बिनेशन. ओके, समजलंय? So this is all about series combination. In next lecture we'll talk about parallel combination. Okay, thank you.